आज सकाळी अत्यंत उठल्या उठल्या एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली. सोलापूरमध्ये एक ज्येष्ठ अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं असे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सोलापूरचे माजी महापौर 35 वर्ष त्यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. वेगवेगळ्या पक्षात असणारे, सगळीकडचा त्यांचा राजकीय सामाजिक वेगळा व्यासंग आणि अभ्यास असणारे आमचे महेशअण्णा कोटे यांचं प्रयागराज येथे जिथं आज महाकुंभ लागलेला आहे, तिथं कुंभ मेळाव्याला ते गेले असता तिथं सकाळी स्नानाच्या वेळेस त्यांना हार्ट अटॅक आला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालं. खऱ्या अर्थानं ही गोष्ट सोलापूरकरांच्या पचनी न पडणारी ही घटना आहे. कारण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते महेशअण्णांच्या हाताखाली तयार झाले. खऱ्या अर्थानं त्यांना शिकवलं, मदत केली आणि आज महेशअण्णांचा अशा पद्धतीचा दुर्दैवी मृत्यू होणं हे सोलापूरच्या साठी खूप वाईट घडलेलं आहे. खऱ्या अर्थानं महेशअण्णांचा आज तर खऱ्या अर्थानं त्यांचा मुलगा असेल, त्यांचे पुतणे असतील, सगळ्या कौटुंबिक परिवारात अतिशय चांगलं जीवन व्यतीत होत असताना ही कोटे कुटुंबावर अत्यंत मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. महेशअण्णांबरोबर काम करताना शिवसेनेत काम केलं, काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासोबत काम करता आलं. प्रचंड सगळ्याला सांभाळून घेणारा आणि जमेल तितकी मदत आणि प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याच्या मानसिकतेत सर्वसामान्य माणसाचा नेता आज हरपलाय असं म्हणायला वागवणार नाही. राजकीय बरोबर असताना तुम्ही शिवसेनेची पहिली निवडणूक त्यांच्या सोबत होते, तो एखादा राजकीय अनुभव? महेशअण्णाच्या व्यक्तिमत्वाचं असं होतं की महेशअण्णांचा राजकीय अभ्यास, सामाजिक अभ्यास खूप मोठा होता. पुढच्या काळाची पावलं ओळखून खऱ्या अर्थानं ते निर्णय घ्यायचे. कोटे परिवारांनी या सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांना मदती केल्या. मी असेल तर माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी एक नेता बनवण्याचं काम त्यांच्या घराच्या माध्यमातून झालं. तात्यासाहेब कोटे हे त्यांचे वडील हे खूप अभ्यासू होते आणि आज त्यांचे पुतणे असतील, त्यांचा मुलगा प्रथमेश असेल, देवेंद्र दादा असतील, त्यांच्या घरात डॉक्टर्स आहेत आणि अतिशय एक चांगलं वैवाहिक जीवन जगत असताना सुद्धा त्यांचा खूप मोठा सगळ्यांना मदत होत होती. अण्णांच्या बाबतीत आज बोलायला शब्द पुरत नाहीत. कारण का सोलापूर महानगरपालिकेत तुम्ही कुणालाही विचारलं की त्यांच्यासारखा अभ्यासू व्यक्ती कुणी नव्हता. इतकं त्यांचं काम सगळ्या क्षेत्रातलं असताना आज अण्णांनी जाणं हे सोलापूर शहराच्या साठी खूप मोठी सामाजिक राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. आणि कुटुंबावर तात्यासाहेब कोटे नंतर अण्णांचं जाणं हे त्यांच्या घरावरचा खूप मोठा डोंगर कोसळलाय. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो, प्रथमेश दादा कोटे असतील, देवेंद्र दादा कोटे असतील व कोटे परिवारातील सर्व सदस्यांना आणि अण्णांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना सावरण्यासाठी परमेश्वर त्यांच्या सगळ्यांना शक्ती देवो, अण्णांना शांती लाभो एवढं बोलतो.